रवींद्र डोंगरदेव या निमित्ताने आपल्याशी संवाद साधतो आहे। येत्या 3 फेब्रुवारी 2017 शुक्रवारला आपणाला विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी मतदान करावयाचे आहे। या मतदानासाठी मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाही शुभेच्छा देतो की तुमच्या मनातला आवडता उमेदवार तुमचा आमदार व्हावा। हे एक निमित्त आहे आपला प्रतिनिधी निवडण्याचा। आपले काही प्रश्न असतात, काही अडचणी असतात, काही समस्या असतात, त्या जाणतेपणानं जागरूकपणानं प्रातिनिधिक रूपानं मांडणारा कोणीतरी हवा आहे। म्हणून 35,000 शिक्षकांमधून 6 जिल्ह्यातल्या एक प्रतिनिधी आपल्याला या निमित्तानं निवडायचा आहे। हा प्रतिनिधी निवडण्यासाठी तुमचा जो स्नेह, तुमचा जो आग्रह आणि तुमचं जे आशीर्वादाचं बळ माझ्या मागे उभे राहिलं याची परिणती माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात झालेली आहे। आणि कोण हारतो कोण जिंकतो चिंता याची हवी कशाला, चिंता याची बघणाऱ्यांना लढणाऱ्याला नाही, या हिशोबाने मी निश्चिंत आहे या निवडणुकीला सामोरे जाताना। उमेदवार तरुण असावा, तो सक्षम असावा, निर्भीड असावा, निपक्षपाती असावा, 6 जिल्ह्यांचा परीघ कवेत घेणारा असावा, त्याला शिक्षकांप्रती जिव्हाळा पाहिजे, त्यांच्या प्रश्नाची धग आणि आस त्याच्या मनात सतत तेवती पाहिजे, प्रसंगी प्राणत्यागाची देखील तयारी पाहिजे। हा जर उमेदवार आपला प्रतिनिधी सेवेतला असला तर अतिउत्तम। हे काही मी तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही। या मतदानासाठी मी पुन्हा आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपला निरोप घेण्यापूर्वी माझं जे एक छान 2 ओळी मला आवडतात त्या म्हणतो। त्या माझ्या रूपाने तुम्हाला ही निवडणूक स्वतः आमदार करू शकते। स्वतःला जर आमदार झालेलं बघायचं आहे तर आपणासमोरचा पर्याय रवींद्र डोंगरदेव हा आहे। आपला निर्णय मला नक्की मान्य राहील, मी त्याचे स्वागत देखील करणार आहे। आपलेपणाने हात हाती आले, शिंपल्यात कैसे मोती गोळा झाले। आपलेपणाने हात हाती आले, शिंपल्यात कैसे मोती गोळा झाले। अंता पावे तो हे हात हाती राहो, सुखाचे संगाती दुःखात ही राहो। कोसळो हे नभ भिंती उभ्या राहो। धन्यवाद मित्रमंडळी, धन्यवाद।